कलियुगाचा अंत ठरवणारा दगड, हसनंबा मंदिर रहस्य. कल्पना करा, एक मंदिर जे वर्षभर बंद असतं, ना हवा ना प्रकाश, तरीही आतला दिवा कधीच विझत नाही, फुलं कोमेजत नाहीत आणि अन्न खराब होत नाही. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट, एक दगड जो दरवर्षी हळूहळू सरकत आहे. लोक म्हणतात, ज्या दिवशी हा दगड आपल्या जागेवर पोहोचेल तोच दिवस असेल कलियुगाचा शेवट. ही कथा आहे कर्नाटकातील हसनंबा मंदिरची. 12व्या शतकात बांधलेलं हे मंदिर भारताच्या सर्वात रहस्यमय मंदिरांपैकी एक मानलं जातं. हे मंदिर वर्षभर बंद असतं आणि फक्त दिवाळीच्या काळात काही दिवसांसाठीच उघडलं जातं. तेव्हा इथे लाखो भक्तांची गर्दी होते. 2-3 किलोमीटर लांब रांगा लागतात. पण लोक इथे फक्त दर्शनासाठी येत नाहीत, ते येतात एक रहस्य पाहण्यासाठी. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी पुजारी गर्भगृहात पूजा करतात. देवीसमोर ठेवला जातो एक नंदादीप, ताज्या फुलांचे हार आणि नैवेद्य म्हणून शिजवलेला भात. मग मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि त्यावर थेट सरकारी शिक्का मारला जातो. पूर्ण 1 वर्ष मंदिर बंद राहतं. पण जेव्हा पुढच्या वर्षी दरवाजे उघडले जातात तेव्हा जे दिसतं ते पाहून प्रत्येकजण थक्क होतो. तो दिवा अजूनही तेवत असतो, फुलं अजूनही ताजी असतात आणि भात खराब झालेला नसतो. हे कसं शक्य आहे याचं उत्तर आजपर्यंत कोणाकडेच नाही. पण या मंदिराचं सर्वात मोठं रहस्य एका दगडात लपलेलं आहे, ज्याला म्हणतात सोसे कल्लू. सोसे म्हणजे सून आणि कल्लू म्हणजे दगड. स्थानिक लोकांच्या मते हा दगड एका सुनेचा आहे, जिला देवीने स्वतः दगडात रूपांतरित केले. खूप वर्षापूर्वी या भागात एक सून राहत होती. ती खूप भक्तिमय होती, पण तिची सासू खूप क्रूर होती. ती रोज तिचा छळ करायची. एक दिवस ती सून देवीच्या भक्तीत मग्न असताना सासूने तिला मारहाण केली. वेदनाने व्याकुळ झालेली ती सून डोळ्यात अश्रू घेऊन देवीला हाक मारते आणि तेव्हाच देवी प्रकट होते. आपल्या भक्तेचं रक्षण करण्यासाठी देवी तिला दगडात रूपांतरित करते आणि तिला आपल्या चरणाशी स्थान देते. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. हा सोसेकल्लू दगड दरवर्षी अगदी तांदळाच्या एका दाण्या इतका देवीकडे सरकत आहे. हो, अगदी हळूहळू पण सतत. आणि स्थानिकांची अशी श्रद्धा आहे, ज्या दिवशी हा दगड देवीला स्पर्श करेल तोच दिवस असेल कलियुगाचा अंत. हे खरं आहे की फक्त श्रद्धा, हे आजही एक गूढच आहे. या मंदिरात अजूनही अनेक रहस्य आहेत. म्हणतात इथे सप्तमातृकांपैकी काही देवी अदृश्य रूपात वास करतात आणि एकदा खजिना लुटायला आलेले चोर देवीच्या कोपामुळे दगडाचे झाले. आजही ते दगड तिथेच उभे आहेत. प्रवेशद्वाराजवळ 9 डोक्यांचा रावण वीणा वाजवत असल्याची मूर्ती आहे, जी संशोधकांसाठी एक खोडा आहे. आजच्या काळात आपण प्रत्येक गोष्टीचा पुरावा शोधतो, पण काही गोष्टी अशा असतात ज्या विज्ञानाच्या पलीकडे असतात. हसनंबा मंदिर आपल्याला एकच प्रश्न विचारायला भाग पाडतं. हे चमत्कार आहेत की अजून न समजलेलं विज्ञान आणि तो सरकणारा दगड, तो खरंच कलियुगाचा शेवट ठरवणार आहे का, की ही फक्त श्रद्धेची ताकद आहे? काही गोष्टी विज्ञान समजावू शकतं, पण काही गोष्टी फक्त अनुभवल्या जातात. हसनंबा देवीचं हे रहस्य तुमच्यासाठी श्रद्धा आहे की फक्त योगायोग?